आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की गुरुजी अद्वैतला फोन करून सांगतात, चांदेकर घराण्याला लागलेल्या शापाचं निवारण आता लवकरच आपल्याला मिळेल, मार्ग मिळेल असं म्हटल्यानंतर अद्वैत हा आनंदाने आबांना सांगण्यासाठी जाऊ लागलेला असतो. इतक्यात कला म्हणते, काय रे चांदेकर, कोणाशी बोलत होतास तू? माझ्यापासून काही लपवतोय का? अद्वैत म्हणतो, अगं नाही गं, ते माझे क्लायंट होते ना, त्यांचा फोन होता. परंतु आडेवेडे घेत कलाही त्याला बाहेर जाऊ देत नाही आणि ॲक्च्युअल काय आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु अद्वैत तिला काहीही सांगत नाही. तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की कला जिन्यावरून खाली येत असते आणि रोहिणी तिच्यावरती रागावलेली असते की तिच्यामुळे दसऱ्याच्या दिवशी प्रॉपर्टीचे पेपर जळलेले असतात. तेव्हा आता मुद्दामच तिला धक्का मारते आणि कला जिन्यावरून खाली पडत असते. रजनी हे सर्व पाहत असते. आबांच्या रूममधून अद्वैत आणि आबा बाहेर येत असतात. इतक्यात अद्वैत तिला सावरतो. रोहिणीला वाटते की आता कला पडणार. घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर अद्वैतने कलाला मिठीत घेतलेलं असतं. म्हणजे जिन्यावरून पडता पडता तोल जाऊन अघटित होण्यापेक्षा अद्वैतने तिला सावरलेलं असतं आणि दोघंही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हरवूनच गेलेले असतात. घरातील सगळेजण तिथे जमलेले असतात. आता कला शुद्धीवर येते आणि लगेच ते दोघंही साईडला होतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, वरती जायचं आणि गुपचूप चादर घेऊन झोपून जायचं. तेव्हा अद्वैत तिला वरती घेऊन जातो.